मस्त आहे झालं ना पप्पा मला काय काय मी सोलितोय ना झोपलो डायरेक्ट सोडून नाही ना काय मला मग कसं बोलत आहेत पप्पा कसं बोलत आहेत एक तर बोलत नाही तर. हॅलो गाईज, कशा आहेत सर्वजण? सर्वजण खूप मस्त मजेत असतात. तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. आत्ता सकाळची वेळ आहे आणि आत्ता मला बनवायचे आहे काळ्या मसाल्याच्या शेवगे शेंगा. ते पण तुमच्याशी मला शेअर करावं तर मी कसं बनवते ती. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पण मी तुम्हाला दाखवते. तर चला स्टे ट्यून. तर बघा इथं घेतली मी फुटाणे आणि इकडं लसूण, खोबरं, धने, हिरवी मिरची. धना पावडर पण टाकतो पण त्याचा काय एवढा स्मेल येत नाही, त्याच्यामुळे आपली घरगुती धने टाकले ना अजून छान स्मेल येतो भाजीचा. आणि इकडं घेतले तुम्ही मस्त असे 2 कांदे भाजून. आणि इकडं आहेत आपल्या शेवग्याच्या शेंगा, जे की मी मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत. आता ते थंड झाले. चला आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेते, मसाला वाटण करून घेते आणि नंतर आपण भाजी फोडणी टाकतो. तर आपला मसाला पण काढून झालाय मस्तपैकी बघा, मस्त असा काळा मसाला. तर चला आता आपण अगोदर भाजी फोडणीला देऊ आणि नंतर भेटू. मसाला किती छान असं तेल सुटलंय. तुम्ही कशी करता काळ्या मसाले शेवगे शेंगा नक्की सांगा. बघा मस्त तेल सुटले, थोडा मस्त वास येतोय ना. किती छान झालं. तर बघा आता इथं मस्तपैकी आता आपली भाजी रेडी झालेली आली. तर बघा मस्त अशी तरी आलेली आपल्या भाजीला. सॉरी सांडली होती आत्ताच. मस्त काळी मसाल्याची शेवग्याच्या शेंगा, मस्त वास येतो ना. पप्पा आहेत ना आपले, पप्पा आहेत ना आपल्या डाळिंब सोलायला. ते चमचा जाई ना बाहेर तसंच त्याच्यात काय खा बाबू डाळिंब मस्त आहे. पप्पा आहेत. मला काय काय मी सोलितोय ना झोपलो डायरेक्ट सोडून नाही ना काय मला. मग कसं बोलत आहेत पप्पा कसं बोलत आहेत एक तर बोलत नाही तर बोलायला लागले कसं बोलतात. नाही बोल. आता मीठ कोणाने, मीठच संपलेलं आहे आज. मीठच संपल्या घरातला, मीठ आणावं लागल. करत डाळीने खरीप नाही ना, खराब नाही ना त्याच्यात लागलं झालं. बाजारात 100 रुपये किलो होते, आणायचे 2 किलो. आणि हे कसे होते मग त्याचे आणलेले? होय बाजारात कमी रेट मध्ये बसते. हां का? पूर्ण आलेली शेतकरी असतात ना. डाळिंब खायला हो का? तुम्ही पण खाताल का? चला एकदा मी सांगा. गोड आवरायचं जायचं आपला चौकात. राखी राखायचे ना. ओ ह्या शुक्रवार रक्षाबंधन झालं का? खाल्ले बर हाय दिसतो का येतो. तर काहीच आत्ता जस्ट आता डाळिंब खायचं होतं आले बरं का माझं. मला ना असं डाळिंब खूप आवडतं, पण काय म्हणजे कसं कोणी सोलून दिलं तर बरं का हात बघा असं ऐकतं खाऊ वाटतं मला. असं मला डाळिंब असं भरपूर आवडतं, पण त्यातले कोणत्या दाणे सोलून दिले तरच. तसं नाही का आवडत मग डाळिंब खायला. ते कंटाळ येतो मग तसं खायचं मग डाळिंब. आहे की नाही बाबे? हो. त्यासाठी प्रत्येकाला असं गुढी नवरा पाहिजे, जेणेकरून डाळिंब सोलून देईन आपल्याला खायला. बरोबर आहे ना? बंद.
सोडून दिलं, पण किती लेक्चर ऐकवलं बाई. तर चला आता आम्हाला आवरायचंय, मग जायचं चौकात. आता नंतर भेटू. आता ना मध्ये मी भरपूर वेळा इंस्टाला बघितलं बरं का, की ती रील म्हणजे एका पळी पूर्ण त्या कुकरला भोबे लावून तळून निघणार. आपण जसं कढईमध्ये तेल टाकून तळतो ना एक्स्ट्रा, तसं बिलकुल नव्हतं. मला चला आता आज पण आपण पण करून बघू होतंय का तसं. तर काय माहिती बॉब्या जळून जातात का तळून वरती येतात हे काय आपल्याला माहीत नाही. आता काय कळणार. मी पण इथं बॉबे घेतलेले आता. इकडं कुकर ठेवलेला आहे. आता कुकरमध्ये एक पळी तेल टाकणार आहे आणि नंतर कुकरची शिट्टी पण काढून घेतली बरं का. तर नाही तर शिट्टी झालं तर आता बघू आपण होतंय का कसं. तर चला चला आता इथं लगेच तेल टाकून घेते मी. कुकर आता गरम झाला आहे आणि 2-3 मिनटातच होते असं म्हणते. तर आता बघू आपण तिकडं बॉबे आता. तर बघा आता इथं तेल घेऊ. कमी गॅस ठेवायचा. तर याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. तर बघा आता तेल टाकून घेतलं आपण याच्यामध्ये. आणि या ज्या बॉबे आहेत ना ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. तर माहीत नाही बरं का काय होतं आहे ते. पहिल्यांदाच मी पण ट्राय करते. तर बघा आता याच्यामध्ये आपण हे बॉबे टाकून घेतल्या सगळ्या. तर बॉबे टाकून घेतले आणि आता आपण झाकण लावून घेऊ. बघा गाईच दाताने अशा झाल्यात आमच्या बॉबी. त्याच्यामुळं रील बघून काही करू नका. कस काय मॅडम चालत बॉबी का आता जरा नको जळलेलं कुठे खाऊ मी. कस काय जळलं काय माहिती बघा ना. जळलेलं खाते चांगलं आहे तर हो बाई. त्याच्यामुळं म्हणे इंस्टावरचे व्हिडिओ बघून मोबाईलमधल्या रेसिप्या काही करू नका. बचत करायला गेलो तर हे उलट कुटारा झाला, जळूनच गेली सगळं. मला लय दिवसाचं झालं होतं म्हणजे ट्राय करायचं पण दिसतं तसं नसतं म्हणून जग असतं अशीच गते. तर चला आजचा व्हिडिओ काय असाच होता, जास्त काही शूट केलेलं नाहीये. तोपर्यंत बाय बाय. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन घंटी प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जास्तीत जास्त सपोर्ट करा. स्टे ट्यून्ड. बाय.